क्षेत्ररक्षण लावून घ्या लाडवाडी संघ. गोलंदाजी मार्कला सज्ज आहे तो आधी पहिलं षटक घेऊन आलाय आणि बॅटिंगसाठी 2 बॅटर आहेत स्ट्रायकिंग एंडला बापू आणि नॉन स्ट्रायकरला विशाल. पहिलं षटक 2 षटकाचा सामना असेल. गोलंदाजी मार्कला सज्ज झाला तो आधी. पहिला चेंडू आधी यांचा बापू यासाठी. क्षेत्ररक्षण गचा क्षेत्र एसटीच्या पाठीमागे यष्टीकडून गचा क्षेत्ररक्षण बॅटची कडा घेऊन बॉल यष्टीच्या हातामध्ये गेला होता परंतु झेल ड्रॉप केलेला आहे. यष्टीच्या हातातून ड्रॉप झालेला आहे झेल. कुठेतरी बापू या फलंदाजाला जीवदान दिले की काय आणि याचा फायदा किती करून घेतोय बापू याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती बॅक टू पवेलियन पाठवायचा पुरेपूर प्रयत्न केला होता आधी याने. टोलवलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेमध्ये लॉंगॉनच्या दिशेमध्ये आणि झेल सोडलेला आहे आणि उत्तुंग असा कॅच लगातार 2 कॅच सोडलेले आहेत बापयाचे. हे कितपत महागात पडणार आहे लाडवाडी या संघाला हे पुढे जाऊनच समजेल. पुन्हा गच्चा क्षेत्ररक्षण वाईड चेंडू एक अवंतर धाव. कुठेतरी दिशा भरकटलेली दिसतोय. पहिले 2 चेंडू उत्तम असे टाकले होते आणि उत्तम जाळ्यामध्ये मासा अडकवला होता परंतु क्षेत्ररक्षणाने प्रतिसाद दिला नाही बॉलरला. गोलंदाजी मार्कला पुन्हा सज्ज आधी. तिसरा चेंडू आधी यांचा. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन 1 धावेसाठी 1 धाव पूर्ण यशीच्या पाठीमागे. पुन्हा बापू स्ट्राईक वरती पाहू आधी बापूसाठी कशा प्रकारची गोलंदाजी करतो. धावसंख्येत झालेली आहे ती 9. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 9. पुढचा 4था चेंडू आधी यांचा बापू यासाठी. पाहू बापू कशा प्रकारचा शॉट खेळतो. बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा यष्टीच्या पाठीमागे क्षेत्ररक्षण खाली जातो परंतु 2 बाउन्स 3 बाउन्स बॉल गॅदर केलेला आहे आणि 2 धावा पूर्ण. कुठेतरी लाडवाडी संघाने फलंदाजांना जीवदान देऊन चुकी केली की काय. फलंदाजाने पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता 2 चेंडू बाकी. उत्तम असा बॉल बापू याला काही समजला नाही आणि यष्ट्या उद्ध्वस्त करून बॉल पाठीमागे जातो आणि बापूला
परतीचा रस्ता दाखवला. 3 बॉलमध्ये 3 वेळा विकेटचा प्रयत्न केलेला आहे आणि तिसऱ्यांदा बापू काय माशाला गळ्याला मासा लागलाच बापूचा आधी यासाठी. आधी आणि कमबॅक करून पुन्हा कमबॅक करून दाखवलं बापूला आणि त्याला परतीचा रस्ता दाखवला. पुन्हा बॅटची कडा घेऊन 2 धाव पूर्ण. उत्तम असं रनिंग बिटवीन द विकेट विजय आणि विशाल यांचं. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 13. रोते हुए आते हैं सब, रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ लौट आएगा वो मुसाफिर का सिकंदर, वो मुसाफिर. सामना स्पीडअप करायचा आहे. थोडा विलंब लावत आहात लाडवाडी संघ. प्रदीप गोलंदाजी मार्कला सज्ज. प्रदीप विशाल. शेवटचे 6 चेंडू. 6 चेंडू मध्ये काय करतोय विशाल आणि विजय. का बाजी मारतोय प्रदीप. ब्लॉक होल डिलिव्हरी होती. काहीशी समजले नाही. निर्धाव चेंडू जातो. आकडून ठेवलेलं आहे थोडंसं. आकडून चकडून दोन्ही बाजूनी दोन्ही गोलंदाजांनी आकडून ठेवलेलं आहे. टोले चेंडू क्षेत्ररक्षण आहे. प्रोटेक्शन आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा पण प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. थोडंसं क्षेत्ररक्षण चुस्त मस्त करावं लागेल. शेवटचे आणि अंतिम 4 चेंडू बाकी. 4 चेंडू मध्ये किती षटकार किती चौकार येतात याच्याकडे लक्ष लागलंय मानेचवाडे संघाचं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. उत्तम अशी बॉलिंग. सुरेख असा टप्पा. उत्तम असा शॉट. बॉल जातो सीमारेषे पार. षटकार. अशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल. 2 ओव्हरचा मॅच आहे आणि 2 ओव्हरच्या मॅचमध्ये सिंगल डबलचा गेम नाही आहे. चौकार षटकाराचा मोठे मोठे फटके मारावे लागतील.
उत्तम असा कॅच घेतला, वन हँडेड कॅच. आणि शेवटच्या बॉलवरती परतीची दिशा दाखवली विशाल याला. धावसंख्या झालेली ती 23 आणि टार्गेट आहे ते 24. 12 बॉल 24 धावेचं समीकरण असेल. मोना क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष चषक 2025 आयोजन आणि या आयोजनाच्या माध्यमातून मी समालोचक सूर्यकांत गंभरे आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन येतोय या दुसऱ्या इनिंग्समध्ये दुसऱ्या सत्राकडे वळतोय. पहिल्या सत्राचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या आहे 23. मान्याच्या वाडी या संघाने 23 धावा निर्धारित 2 षटकांमध्ये म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ आणि त्याच्यामध्ये 23 धावा त्यांनी स्कोर बोर्डवर जमा केल्या. 24 धावांचं टार्गेट सेट केलंय लाडवाडी या संघासमोर. आणि या 12 चेंडूंमध्ये बरोबर जर आपण विचार केला तर 12च्या सरासरीने ते धावा 2 षटकांमध्ये जमवायच्या आहेत. 12ची सरासरी आहे. खरं म्हणजे या स्पर्धेला सकाळपासून सुरुवात झाली आणि थोडा अंतिम टप्प्याकडे आपण आता चाललो आहोत. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय तो क्षण थोड्याच वेळात जरूर येईल, कारण या स्पर्धेचा ग्रँड फिनाले अंतिम फेरीचा सामना पाहायला मिळेल थोड्याच वेळापूर्वी. परंतु त्यासाठी थोडंसं वेट अँड वॉचची भूमिका आपल्याला करावी लागेल. चेंडूची मागणी झाली, नवीन चेंडू द्या, पूर्तता करा. या स्पर्धेला खूप मान्यवर आले, लाभले, परंतु काही उदार व्यक्तिमत्व सुद्धा या स्पर्धेला लाभले, ज्यांच्या माध्यमातून काही आज आपण पाहतोय षटकं कमी आहेत आणि वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळं मी जर नाव तर घेईनच, परंतु त्यासाठी थोडासा वेळमध्ये घेईन. परंतु सध्या आपण पाहतोय दुसऱ्या सत्राकडे वळतोय. पहिला बॉल फेकण्यासाठी तयार विजय. स्ट्राईकवर आपण पाहणार आहोत अक्षयला आणि त्याच्या जोडीला नॉन स्ट्राईकला अर्जुन. 2 षटकांचा खेळ, त्याच्यासाठी फिल्डिंगची सजावट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला बॉल रिलीज केला, मिसफिल्ड झाला यष्टांच्या मागे, परंतु नॉन स्ट्राईकला अर्जुन, त्याचं लक्ष नव्हतं आणि अक्षय थोडासा निराश झाला. अक्षयला धाव घ्यायची होती. खरं म्हणजे थोडीशी गफलत झाली, थोडीशी मिस्टेक झाली. परंतु क्रिकेटमध्ये गावस्कर नेहमी सांगतात की मिसफिल्ड झालेला बॉलवर कधीही धाव घेऊ नका. परंतु यावेळेला हवेत बॉल आहे, 1 बाउन्स इमारेच्या पलीकडे जाईल का नाही, तर 1 बाउन्स पिकअप केलाय. लॉंग आपला फिल्डर तैनात आहे. 2 धावा मात्र बघता बघता थ्रू पर्यंत घेतल्या गेल्या आणि 2 धावेने अकाउंट ओपन केलंय. प्रति षटकामागे 12 धावांची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. इथे पहिल्या 2 चेंडूंवर 2 धावा घेतल्या गेल्या. विजयचा हा बॉल अतिशय चांगला. 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात विजयीने. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. फुलटॉस बॉल, फायदा उठवता येत नाहीये, परंतु बॅकअप आहे, म्हणजेच प्रोटेक्शन दिलं डीपला.
लॉंगॉपला फिल्डर तैनात आहे. फेकरेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 4 या आकड्यावर धावसंख्या सध्या आहे. 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 4 धावा आहेत, परंतु जिंकण्यासाठी अजून तब्बल 20 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 8 बॉलमध्ये. संध्याकाळचं वातावरण, संध्याकाळच्या वातावरणामध्ये आता मात्र नक्कीच थोडेसे ताजेतवाने खेळाडू असतील. सकाळपासून जरूर खेळत आहेत, परंतु रखरखत्या उन्हात खेळत होते. सातत्याने विजय फुलटॉस बॉल टाकतोय, परंतु त्याचा फायदा उठवता येत नाही आहे, कारण फुलटॉस हा ऑफसाईडला टाकला जातोय विजयच्या माध्यमातून. त्यामुळं ऑन साईडला घेता येत नाही आहे. खरं म्हणजे ऑन साईडची ही बाजू प्रत्येक खेळाडूची स्ट्रॉंग असते, ऑफ साईड थोडी वीक असतात. आणि तसंच मी जसं आताच उल्लेख ज्या गोष्टीचा करत होतो तेच घडलंय. ऑन साईडला तुम्ही जर बॉल फेक केलीत, बघा ऑन साईडला थोडेसे स्ट्रॉंग असतात बॅटर, आणि तेच झालंय. येतोय 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या आहे धावफलकावर 11. खरं म्हणजे 12 धावाची सरासरी होती. 1 धाव कुठेतरी कमी पडले, परंतु त्याची पूर्तता कदाचित करेल हे दोन्ही फलंदाज अक्षय आणि अर्जुन. परंतु अर्जुनच्या बॅटमधून हा धमाका पाहायला मिळाला, हा षटकार पाहायला मिळाला. आत्ताच सांगत होतो की त्याची चर्चा होती, उजव्या इष्टीच्या बाहेर जर तुम्ही बॉल रिलीज केलेत तर थोडंसं कठीण खेळायला जातं, कारण ऑफ साईड थोडी वीक असते असा मी उल्लेख करत होतो. बरोबर ऑन साईडला हाच बॉल पिच झाला. बरोबर अर्जुनने त्या बॉलला ऑन साईडला पिक केलं, सरळ एक्झिक्यूट केलं ते डीप मिड विकेटच्या डोक्यावरून षटकारसाठी. चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळालं, ते म्हणजेच अर्जुनचं. बापू न्यू बॉलर, 11 धावा, दुसरे षटक मार्गस्थ होताना बापू. शॉर्ट आपलेनचा बॉल, उजव्या इष्टीच्या बाहेर बॉल, पंचांनी वाईटचा इशारा दिलाय. 12 धावाची सरासरी जी हवी होती ती आता आलेली आहे. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता. तसं जर पाहिलं तर कठीण नाही आहे, परंतु तसं पाहिलं तर शक्यसुद्धा नाही आहे, कारण गोलंदाज बापू इथे चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. कारण बापूने मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. 2 षटकार 2 चौकार लगावले होते. तोच बापू इथे गोलंदाजीसाठी यावेळेला हवेत बॉल आहे. झेल होईल का? नाही, झेल घेण्याचा प्रयत्न झाला नाही, फक्त बघण्याची भूमिका पार पडली या फिल्डरने. त्यामुळे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेनंतर 14 या आकड्यावर धावसंख्या. जिंकण्यासाठी येणाऱ्या 5 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ मित्रांनो हा असा आहे, सांघिक आहे. तुम्हाला मगाशीच मी त्याचा उल्लेख करत होतो की तुम्हाला कॅच घ्यावा लागतील, तुम्हाला चांगली फिल्डिंग करावं लागेल, तेव्हा तुमचा संघ हा विजयाच्या दृष्टीने वाटचाल करेल, घोडदौड करेल. चांगला बॉल, यश त्यांच्या मागे कीपरनी चांगलं काम केलंय. सरळ बॉलर एंडला बॉल फेकला. वाईटचा इशारा जरी आला तरी मात्र इथे धावचित होईल फलंदाज अक्षय, आणि 1 धाव वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या आहे 15 या आकड्यावर. 15. दया न्यू बॅटर, नॉन स्ट्राईकला जाईल दया, परंतु स्ट्राईकवर आपण पाहतोय अर्जुन आहे. अर्जुनच्या बॅटमधून 1 षटकार पाहायला मिळाला. अर्जुन इथे आपली जबाबदारी पार पाडेल का? 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 धावांची आवश्यकता, 9 धावांची आवश्यकता. आणि या वेळेला मात्र खरा फिल्डिंगचा नमुना पाहायला मिळाला मैदानाच्या आत, परंतु स्ट्रोक चांगला होता. येतोय 4 धावांसाठी चौकार.
4 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. सध्या 19 या आकड्यावर धावसंख्या आहे. पुढचा बॉल बापूचा, फलंदाज अर्जुनसाठी. अर्जुनच्या बॅटमधून मोठा फटका हवेत आहे. बॉल झेल होईल का? नाही. झेल ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा सुद्धा दिल्या जात आहेत. खरं म्हणजे बापू निराश पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये हा झेल टिपला गेला पाहिजे, कारण खूप वेळ होता फिल्डरकडे झेल घेण्यासाठी. आता मात्र समीकरण आलेलं आहे. 3 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. बघा, एखादा झेल आता टिपला असता तर 3 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता असते. आणि तो ज्या बॅटिंग करणारा जो फलंदाज आहे अर्जुन, त्याच्या बॅटमधून चौकार आलाय, षटकार आलाय, त्याला तुम्ही जीवदान दिलंय. इथे तुम्ही झेल सोडला नाहीये, तर इथे तुम्ही मॅच सोडली, हा त्याचा अर्थ होतोय. 3 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता. 1 धाव जरूर मिळते, कारण डीपला प्रोटेक्शन होतं आणि बाद होतोय. नॉन स्ट्राईकला आलेला दयाला दोन बॉलमध्ये आता 1 धावेची आवश्यकता. स्कोर लेवल झालेला आहे. 23 या आकड्यावर स्कोर लेवल झालेला आहे.